आणि आपल्याला पुढे आणखी ऊर्जा देण्यासाठी विश्वास विद्वांस येणार आहेत आणि तेच सांगतील त्यांच्या वादविवादाबद्दल. धन्यवाद दीपक, धन्यवाद नौशाद, फार छान वाटलं. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमात याच्यानंतर ना की अविनाशने कार्यक्रम अरेंज केला आहे. 1 मिनिट पूर्ण मराठीत बोलायचं. मी त्याला सांगितलं हा सकाळी असं तर मी आलो असतो, संध्याकाळी मला शक्य नाही. पण का बरं म्हटलं मला गुड मॉर्निंगचं मराठीत येतं, गुड आफ्टरनूनचं येत नाही. तिथेच अडकलो असतो, शब्दच माहिती नाही मला गुड आफ्टरनूनला मराठीत काय म्हणतात. येतो म्हणाला सुप्रभात नाही, पुढे काय मी एकदा वाचत होतो, एका मनोवैज्ञानिकाने सांगितलं की जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा त्याच्या आधी जे काही तुम्ही श्रवण केलं असतं, वाचलं असतं किंवा शिकले असतात ते तुमच्या चांगलं लक्षात राहते. म्हणजे तुमच्या अभ्यासात मदत होते. म्हणजे ते जास्ती तुमच्या मनात गेलं म्हणजे ते जास्ती लक्षात राहण्याचा फायदा होतो. म्हणजे याचा अर्थ असा की जे झोपतात त्यांना अभ्यास चांगला होतो. लेडीजपैकी किती लोकांना मान्य? एकही नाही. स्टुडंटपैकी किती लोकांना मान्य आहे? अरे वा. एनिवे, हा वादाचा मुद्दा आपण घरी जाऊन वाद करूया त्याचा. आजचा आपला वादाचा विषय जरा वेगळा आहे. आणि वाद म्हटल्यावरती थोडंसं वाईट असं वाटलं जातं की वाद घालतोय माणूस हा. तसं नसतं ते ॲक्च्युली. आपले विचार नीटपणे पटवून देणं दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्या म्हणजे पूर्ण सगळ्या लोकांना. कारण की तुम्हाला असं वाटतं असं की तुमचे विचार बरोबर आहे, तुम्ही त्याच्यावरती अभ्यास केलेला असतो आणि म्हणून ते ठरवलेलं असतं. तर ते मांडणं हे तुमचं काम असतं. हे कधी घरी करावं लागतं, शक्य होत नाही. ऑफिसमध्ये नेहमीच करावं लागतं. आणि कधी कधी एमएमच्या मंडळामध्ये जेव्हा मीटिंग होतात तेव्हा आपले विचार मांडावे लागतात. चांगले जरी मांडले तर फायदा होतो. तर हा वादविवाद स्पर्धा जी आपली कॉलेजमध्ये आपण सगळ्यांनीच अनुभवली असेल की कुठल्या तरी एखाद्या विषयावरती आपले विचार नीटपणे मांडणं. याच्यासाठी आज डॉक्टर दळवींनी नंतर आपल्या दीपक परेळकरांनी मला असं प्रोत्साहन दिलं की हा वादविवाद होऊ द्या. आपले याच्यात म्हणजे आपल्या तरुण मुलांमध्ये नवीन जनरेशनला वादविवादाबद्दल थोडीशी माहिती होईल, उदाहरणासाठी. तर आजचा आपला वाद जो आपण चा विषय जो ठरवला आहे तो असा आहे की सचिन तेंडुलकर ज्याला मागच्याच महिन्यात असा निर्णय झाला की त्याला भारतरत्न द्यायचं. त्याच्यानंतर लगेच 2-4 दिवसातच एक महाराष्ट्रामध्ये अग्रलेख आला, त्याला देणं चुकीचं आहे. आणि तेव्हा मला डोक्यात मिळालं आहे कसं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणीतरी असं म्हणतं की सचिन तेंडुलकरला भारतरत्न द्यायला नको आणि ते महाराष्ट्रासारखा मोठा पेपर म्हटलं म्हणजे हा वादाचा विषय होऊ शकतो. आणि नक्कीच त्याला 2 मतं आहेत, 2 बाजू आहेत. तर म्हणजे हाच विषय आपल्या इथे जुबेलच्या मराठी मंडळात आज घ्यायचा. म्हणून आज आपण ठरवलं की आजचा वादाचा विषय सचिन तेंडुलकरला भारतरत्न देणं योग्य की अयोग्य. त्यासाठी आपल्याकडे 2 टीम आहेत. एक अर्थातच योग्य आहे म्हणणारी, एक योग्य नाही म्हणणारी. जे टीम आहे त्यांना मी सांगतो की त्याने जर हात वरती करा योग्य आहे म्हणणारे किती लोक आहेत. म्हणजे जे टीम आहे जे बोलणार आहेत, राजेश पांडे, ऋषिकेश डाणी आणि दीपक घागरे बोलणारे लोक विचारले. तर ह्या टीमचं ओपनिंग बॅट्समन कोण आहे? ऋषिकेश डाणी ओपनिंग बॅट्समन. दुसरी बाजू द्यायला नको असं म्हणाले विजय दांडेकर, विजय शेला, तिसरा कॉल आणि अविनाश तरडे. ओपनिंग बॅट्समन कोण आहे? मागे बसण्यासाठी ओपनिंग बॅट्समन. तर दोन्ही ओपनिंग बॅट्समनला माझी विनंती आहे की त्यांनी इथे येऊन आपल्या टीमचे जर ओळख करून घ्यायचे. त्याच्याआधी ते ओळख करून द्यायच्या आधी मला अजूनही सांगायचं आहे या वादविवादासाठी काही नियमही केले आहेत आपण आणि त्या नियमाप्रमाणेच ती वादविवाद स्पर्धा पहिला जो स्पर्धक राहील ते सांगू शकतो. आपल्याला या वादविवादाला जज करण्यासाठी दीपक परेळकर आहे. दीपक परेळकर ह्या वादविवादाला जज करणार
ज्युरीजनी सांगितलेले आहेत. तिन्ही ज्युरीजला जरा हात वरती करून आपल्या आहेत तर सांगाल का जरा. आशिष कुकडे, नीरज बेलसरे, डॉक्टर ओगले, नमस्कार. तर तुम्ही तुमची मतं किंवा तुमची जे काही मतं तुम्हाला समोर आली तर बरं होईल. आणि विजय दीपक पर्डीकरांना सांगा. तर पहिली टीमचं इंट्रोडक्शन. नमस्कार मंडळी. सचिन तेंडुलकरला भारतरत्न मिळालं ही अत्यानंदाची घटना घडली आणि त्या घटनेला फॉर म्हणजे अर्थातच त्या निर्णयाच्या बाजूनी बोलायला आम्ही तिघंजण आपल्यासमोर उभे आहोत. माझं नाव ऋषिकेश दाणी आणि मी आमच्या बाजूची सुरुवात करणार आहे. मधल्या फळीमध्ये आहेत घागरे साहेब आणि त्यांच्यानंतर क्लोजिंग सेशन किंवा शेवटच्या भागात आता आपल्यासमोर राजेश पांडे साहेब. आमची ही टीम असेल. तर दुसरी टीम सचिन तेंडुलकर भारतरत्न द्यायला नको. नमस्कार मंडळी. मी अविनाश कर्णे, विजय शेलार आणि विजय दांडेकर. आम्ही जिंकू किंवा हरू माहीत नाही, पण 2 विजय आमच्याकडे ऑलरेडी आहेत. त्यामुळे आम्हाला ती खेळायला फ्रीली आम्ही बोलू शकतो. दोन्ही टीमला जरा जोरदार टाळ्या देऊन आणि याच्यापुढे असे चांगले कार्यक्रम नवीन नवीन येतील असा विश्वासच आमचा विश्वास आहे. प्रथम एका हात दाखवला. तर कुठला कार्यक्रम म्हटलं की सगळेजण जेव्हा हे करत असतील तेव्हा त्यांना एक वेळेचं बंधन असतं. आणि आज वेळेचं बंधन असं आहे, पहिला खेळाडू म्हणजे पहिला स्पीकर प्रत्येक बाजूचा 4 मिनिटं बोलेल आणि नंतरच्या दोन्ही स्पीकर्सला 3-3 मिनिटं वेळ मिळाला. आणि समजा कोणी जास्ती बोलला तर एकदा फोन करेल. पहिला खेळाडू 4 मिनिटं बोलेल, दुसरे आणि तिसरा खेळाडू 3-3 मिनिटं बोलेल. आता 4 मिनिटं झाली प्रथा सांगेल. दुसरं असं की शक्यता म्हणजे की हे जे मागे मुलं खेळत आहेत त्यांना पहिला जो स्पीकर राहील त्यांनी आपल्या बाजूचे म्हणजे फॉर किंवा अपोजिट जे असतील ते सगळे मुद्दे शक्यतो मांडावे. कारण की पुढचा जो येणारा खेळाडू असतो दुसऱ्या बाजूचा त्याला त्याचं खंडन करायचं असतं. समजा तुम्ही नंतर त्याचे विषय मांडले तर त्याला खंडन करायला मिळत नाही. त्यामुळे सगळे विषय पहिल्यांदा मांडले, त्याच्यानंतर दुसरी बाजू ते त्यांचे विचार सगळे मांडले. मग नंतर जो दुसरा खेळाडू एका टीमचा, दुसरा खेळाडू दुसऱ्या टीमचा, ते आधीच्या म्हणजे अपोजिट टाईमचे जे काही त्यांनी मुद्दे मांडले असतील त्यांचं खंडन करते. याच्यामध्ये शेवटी शेवटचा जो खेळाडू असतो म्हणजे शेवटचा जो हे असेल स्पीकर असेल त्यांनी जे खंडन केलं त्याच्याबद्दल किंवा जे आपण राहिले काही पॉईंट त्याच्याबद्दल शेवटी नीट सांगायचं असतं. तर याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट कसा होतोय हे आपले ज्युरीज बघणार आहे. आणि आजची स्पर्धा कशी झाली आणि एकंदर कसं वाटलं याच्याबद्दल एक चीफ म्हणून आपले दीपक पर्डीकर सांगते. तर जोरदार टाळ्या पहिली टीम आणि ओपनिंग बॅट्समन सचिन तेंडुलकरला भारतरत्न देणे योग्य आहे असं ठासून सांगणारे आहेत
ऋषिकेश दाणी. नमस्कार मंडळी. 83 साली भारताने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला. संपूर्ण भारत जल्लोषात न्हाऊन निघाला आणि त्यानंतर सुनील गावस्कर आणि कपिल देव रिटायर झाले. 87 साली पाकिस्तानने वर्ल्ड कप जिंकला आणि संपूर्ण भारताच्या खेळ जगतामध्ये आणि विशेषतः क्रिकेट जगतामध्ये एक मोठी पोकळी भरून राहिली. 2 मोठे तारे निखळले होते. वर्ल्ड कप आपल्याकडे होता, पण पाकिस्तान तो घेऊन गेला होता. आणि आता कोण सांभाळणार क्रिकेट? भारताची जान, भारताची शान असलेला क्रिकेटचा खेळ पुढे कोण घेऊन जाणार? मोठे मोठे खेळाडू घाबरत होते. पाकिस्तानच्या गोलंदाजांना सामोरं जायला कचरत होते. आणि अशाच वेळेस 16 वर्षाचा एक कोळा मुलगा पाकिस्तानच्या धावपट्टीवर पाय रोवून उभा राहिला. केवळ मराठी बाणाच नाही तर भारताची जिद्द त्याने पाकिस्तानी गोलंदाजांना दाखवली. समोरच्या गोलंदाजाचा धडधड झालेला चेंडू नाकावर आपटला. नाक रक्ताने वाहू लागलं. अंपायरने विचारलं, तुला परत जायचंय का मुला? छोटासा मुलगा तो म्हणला, नाही, मी खेळणार. आणि तिथूनच सुरू झाला एक वेगवान घोडदौडीचा, एका दैदप्यवान कारकिर्दीचा सुरुवात. भारतीय क्रिकेटला पुन्हा एका यशाच्या अतिउच्च शिखरावर घेऊन जाणारा हाच तो सचिन तेंडुलकर. सचिन त्यानंतर पुन्हा कधीही मागवून बघितलं नाही. सामान्य घरातून आलेल्या अनेक मुलांना अनेक प्रलोभनं असतात. पैसा, सत्ता, ताकद यांची उर्मी, यांची ईर्ष्या ही माणसाच्या मनात चढत जाते. पण या सर्वांग बाजूंनी सचिन मात्र अभेद्य राहिला. आपल्या भारताच्या इतिहासामध्ये अजरामर असलेली गुरु शिष्याची परंपरा सचिनने अतिशय काटेकोरपणे पाळली. आई वडिलांवरचं त्याचं प्रेम, थोरल्या भावावरचं त्याचं प्रेम आणि बायको मुलांवरचं त्याचं प्रेम संपूर्ण जगाला माहिती आहे. जिथं एका सामन्यामध्ये एका खेळाडूंवर 20-30 कॅमेरे असतात, तिथं चेहऱ्यावरची एक साधी रेष सुद्धा कॅमेऱ्यापासून आपण लपवू शकत नाही. पण सचिनच्या चेहऱ्यावरची निरागसता आजवर 24 वर्ष प्रत्येक कॅमेरा आपल्याला दाखवत आलाय. सचिन एक व्यक्ती म्हणून महान आहेच, पण त्याच्याही पेक्षा तो एक खेळाडू म्हणून अतिमहान आहे. आणि तो का महान आहे याचे काही दाखले मी तुम्हाला वाचून दाखवतोय. आतापर्यंत सचिननी वन डे मध्ये सर्वात जास्त धावा काढल्या, टेस्ट मध्ये सर्वात जास्त धावा काढल्या, वन डे मध्ये आणि टेस्ट मध्ये सर्वात जास्त सेंचुरीज काढल्या. मॅन ऑफ द सिरीजचे सगळ्यात जास्त अवॉर्ड्स त्याच्या नावावर आहेत. वन डे मध्ये 10,000 पेक्षाही जास्त धावा काढणारा तो सगळ्यात पहिला खेळाडू आहे. तिन्ही प्रकारच्या रणजीमध्ये शतक ठोकणारा सचिन हा आजतागायत दुलीप, रणजी आणि इराणी ट्रॉफीमध्ये एकमेव भारतीय खेळाडू आहे. सचिनला 94 साली अर्जुन अवॉर्ड, 97 ला विस्डेन्स क्रिकेट ऑफ द इयर, 97-98 साली राजीव गांधी खेल रत्न, 99 साली पद्मश्री, जो चौथा सर्वात मोठा सिव्हिलियन अवॉर्ड आहे. 2008 साली पद्मविभूषण, 10 साली ICC क्रिकेटर आणि 2003 साली ग्रेटेस्ट स्पोर्ट्स पर्सन फॉर द लास्ट 21 इयर्स असे अनेक अवॉर्ड्स त्याला मिळाले. आज त्याला भारतरत्न मिळाला. भारतरत्न मिळायचे क्रायटेरिया काय आहे तर 2011 साली हे क्रायटेरिया असे ठरलेले की फॉर द हायेस्ट परफॉर्मन्स इन द ऑर्डर ऑफ एनी फील्ड ऑफ ह्युमन एन्ड्युअर इन्क्लुडिंग स्पोर्ट्स. आणि म्हणूनच सचिन या भारतरत्नाच्या मानाला संपूर्णपणे लायक आहे. सचिन तेंडुलकर जिंदाबाद. धन्यवाद. जाण्यापूर्वी एक सांगतो, जशी दिवसानंतर रात्र येते या द्वैतावर आपला विश्वास आहे. जशा नाण्याला 2 बाजू असतात, जशा रामासमोर रावण असतो, कृष्णासमोर कंस असतो, तशी सचिनला जसं चांगलं म्हणणारी लोक आहेत तशीच वाईट म्हणणारी सुद्धा लोक आहेत. त्यांना आपण व्यासपीठावर बोलूया.
नमस्कार नमस्कार. स्वागताबद्दल धन्यवाद. सगळ्यात पहिली एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की वादविवाद म्हणजे हा वादासाठी वाद नसतो. सचिन चांगला का सचिन वाईट हा वादाचा मुद्दाच नाही. परत एकदा विषय नीट लक्षात घ्या. सचिनला भारतरत्न देणं योग्य आहे की नाही. थोडी आपल्याला जशी आज विश्वासने सुरू केली वादविवाद स्पर्धेचं कारण हे आहे की लोकांना त्याची माहिती व्हावी या नवीन जनरेशनला. तर थोडी त्यांना सांगू दे. ब्रिटिश आपल्यावर राज्य करायचे तेव्हा आपल्याला काही अवॉर्ड्स होते. सर द्यायचे, ते सर म्हणून अवॉर्ड द्यायचे. भारत स्वतंत्र झाला, सगळ्याच बाबतीत स्वतंत्र झाला, तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण आपली काहीतरी एक पद्धती अनुसरावी. आणि म्हणून त्यांनी माईकची गरज नाही माझ्या आवाजात. ओके ओके काय हरकत नाही. तर त्याच्यासाठी त्यांनी काही एक प्रणाली त्याच्यासाठी स्थापन केली आणि काही अवॉर्ड झाले. पद्मश्री, त्याच्यावरचं पद्मभूषण, पद्मविभूषण. पण पद्म अविभूषण म्हणून चौथा आला नाही. त्याच्यावरचं त्यांनी केला भारतरत्न. हे सिरीज हे तोडण्याचं कारण हे होतं की त्यांना क्वालिटेटिव्ह फरक हवा होता त्याच्यामध्ये. हे जे 3 आहेत हे एक्सिलन्ससाठी होतेच, पण तरी सुद्धा त्यांना काहीतरी त्याच्यातनं वेगळं प्रेरित होतं. तर प्रेरित काय होतं की ज्या माणसांनी असं काही आपल्या कार्यामध्ये, मग ती कोणतंही कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो, खेळ असो, काही असो किंवा राजकारण असो, कोणत्याही कार्यामधनं त्यांनी सामान्य माणसाचं आयुष्य बदललं. आज आपण इकडे सगळे भारतीय आहोत, आपण इकडे एक प्रोग्राम करतोय. आपलं हे आयुष्य असायला काही लोक त्याच्यासाठी कारणीभूत होती. पंडित जवाहरलाल नेहरू सारख्या लोकांनी लोकशाही सुरू केली. त्यांना भारतरत्न दिलं हे योग्य आहे का? कारण त्यांनी लोकशाही आणली. आज आपली पाकिस्तान सारखी हुकुमशाह म्हणून आपली स्थिती झाली नाही. इंदिरा गांधीसाठी काही लोक झाली ज्यांनी काही अशा सुधारणा केल्या किंवा काही अशा गोष्टी केल्या. ते पॉलिटिकली जरी ते वादातीत असलं तरी त्यांनी पाकिस्तानची पाहणी करून भारताला सुरक्षित ठेवलं. सरदार पटेलासारख्या लोकांनी अनेक संस्थांना एकत्र करून आपला भारत एकसंघ ठेवला. त्याची रशियासारखी शक्ल नाही झाली. ह्या लोकांनी जेव्हा आपल्याला ह्या लोकांची कोणत्याही गोष्टीमध्ये स्वामीनाथन सारखी लोक, बऱ्याच नवीन पिढीला माहिती नसेल कोणती नावं येतात. हरित क्रांती आणली आहे. ह्या लोकांनी आयुष्य लोकांची बदलली, क्रांती आणली आणि त्यांच्यासाठी भारतरत्न हा अवॉर्ड केला होता. आता त्या भारतरत्न अवॉर्डचं ते लोक डिव्हॅल्युएशन करत बऱ्याच लोकांना देत आले. मग त्या 4 चुकीच्या लोकांनी दिली तर ह्याला का नाही? मुद्दा बरोबर आहे, चूक करताय, कंटिन्यू करा. पण भारतरत्न हे कशासाठी? हे जे सुशिक्षित लोक आहेत, सुसंस्कृत म्हणत नाही, सुशिक्षित सुसंस्कृत असतील असं नाही, सुशिक्षित लोक आहेत. हेच भाषण मी आज शिवाजी पार्कवर केलं असतं तर आतापर्यंत काही दगड आणि अंडी आली असती. पण आपण सगळी सुसंस्कृत आणि सुशिक्षित लोक आहोत. आपल्याला तर्क म्हणजे लॉजिक कळतं. म्हणून हा मुद्दा आम्ही मांडायचा इथे प्रयत्न केला. सचिन तेंडुलकरचे जे त्यांनी अवॉर्ड सांगितले किंवा जी त्यांनी कामगिरी सांगितली त्याच्यावर दुप्पट आम्ही सांगू शकतो. सचिन तेंडुलकर श्रेष्ठ आहे की नाही हा वाद नाही. सचिन तेंडुलकरला हा भारतरत्न अवॉर्ड दिलेला आहे. भारतरत्न अवॉर्डच्या मागचं कारण हे पूर्णपणे वेगळं होतं. आज भारतामध्ये हे चाललंय, एखादी गोष्ट चुकीची होती करतायत ना करा. मगाशी त्या स्पीडमध्ये बघा ना, जर सर घेतात चायनीज गोष्ट तर मुलांनी पण घेतली पाहिजे ना. जी चूक आहे ती चूक आणि बरोबर आहे ते बरोबर. काही माणसांनी आता अण्णा हजारेने आता भ्रष्टाचार मुक्त भारत सुरुवात केलेली आहे. लोकपाल त्यांनी आयुष्य त्यांनी इकडे आणलेले लोकपाल आणलेले आहे. 10 वर्षांनी जर का खरंच भारत भ्रष्टाचार मुक्त झाला, भारतरत्न त्यांना द्या. कारण त्यांनी लोकांना शिकवलं भ्रष्टाचार तो चालतोच. सगळे लोक पैसे खातात, मी का नाही? सगळे लोक देतात, मी का नाही? हा विचार बदलणं जरुरी आहे. कोणत्याही माणसाचं श्रेष्ठत्व त्यांनी आपण कमी करत नाही. त्यांनी क्रांती घडून आणली पाहिजे. आपल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काहीतरी फरक आणला पाहिजे. थँक्यू.
अपेक्षित होतं तेच होत आहे. प्रेक्षकांकडनं भरपूर प्रतिसाद मिळतात. जेव्हा असे खास खंदे वक्ते जेव्हा बोलतात, मी बऱ्याच जणांचं ऐकलं, बेसिकली मी ऐकलं ते पॉलिटिकल लीडरचं, आणि ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांचं पूर्ण पडतं. मी खरं सांगतो, ते बोलत असताना एकही गोष्ट खोटं बोलत नाही. हसायचं गोष्ट खरं कधी खोटं बोलत नाही. फक्त ती गोष्ट बोलताना काही गोष्टी सोयीस्करपणे विसरतात, काही गोष्टी वेगळ्या सांगतात, वेगळ्या रीतीने सांगतात. अर्थात हे समजण्याचं कधी कधी आपल्याला कळतं काय बोलतोय तर काय म्हणायचं त्याला ते, आणि आपली मतं करतात त्याप्रमाणे. पण त्यावेळेला जो इम्पॅक्ट होतो तो खरा महत्त्वाचा. आणि हे जे आपली जे दुसरी फळी असते त्यांनी आता ह्याच्यानंतर काय करायचं आहे, जी बाजू मांडलेली आहे ती कशाने मांडली आणि त्याच्यात काय म्हणजे त्यांचे पॉईंट्स कसे काढता येते ते बघायचं आहे आणि ते आपल्यासमोर सांगायचं आहे. तर आव्हान करतो पुन्हा पहिल्या टीमच्या दुसऱ्या खेळाडूला दीपक घाबरे. अच्छा, काही यांनी उदाहरणं दिली. भारतनं ज्यांना दिलं, नेहरूंना दिलं, इंदिरा गांधींना दिलं, वल्लभभाई पटेलांनी दिलं. खरं ही द्यावी लागली, कारण भारत निर्णयासाठी एक कमिटी असते, त्याच्यामध्ये ही कोणाची अंडर असते, पंतप्रधानाच्या हाताखाली असते. तर हे नेहरू पंतप्रधान असताना दिलं, ऍक्च्युअली देऊ शकत नाही, ते चुकीचं आहे. इंदिरा गांधी सुद्धा हेच केलं, वल्लभभाईंना दिले ते विरोधी पार्टीला द्यावं लागलं, तेव्हा हे चुकीचं आहे. नंतर त्यांनी सांगितलं की सामान्य माणसं आयुष्य बदलायला पाहिजे. सचिनमुळे आयुष्य बदललं नाही. सचिन सारखा आदर्श आज कुठे आहे? सचिननं अशी रेकॉर्ड केली आहे की जी कोणी करू शकणार नाही, कारण टेस्ट मॅच आता बंद झालाय, त्यामुळे हे रेकॉर्ड मोडणं शक्यच नाहीये. जगातला एक माणूस आहे तो की अशी त्यांनी रेकॉर्ड केलेली आहे जो दुसरा कोणी करू शकत नाही, आणि ते पण त्यानं केले अगदी कमी वेळामध्ये केलेलं आहे. कोणी करू शकतं असं? त्यासाठी यांनी सांगितले की चूक थांबवण्यासाठी आपण बरोबर थांबू शकत नाही, कारण हे केले, हे बरोबर केले, ते आपण थांबू शकत नाही. म्हणून चुकांना थांबवण्यासाठी थांबू शकत नाही. तसंच काही ऑब्जेक्शन आहे, बाकीच्यांना द्यायचं, बाकीच्यांना द्यायला नाही म्हणलेलं नाही, अशा बरीच उदाहरणं आहेत की त्यांनी दिलेली नाहीये. खरं यासाठी ऑब्जेक्शन नाहीये, म्हणून योग्य व्यक्तींना देऊ नका असं म्हणत नाही. श्रेष्ठत्वाला मान देण्यासाठी हे भारतानं देणं जरुरी आहे, आणि सचिनने ते श्रेष्ठत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. नॉट ओनली क्रिकेट, त्याचा बाकी सुद्धा उदाहरण आहे की त्यानं सोशल वर्क असं कितीतरी केलंय जे त्यांना माहिती नाही, त्याबद्दल सुद्धा त्याचा सन्मान होणं महत्वाचं आहे. ओके, थँक्यू. नमस्कार मंडळी. नमस्कार. मंडळींना विषय कळला नाहीये. विषय असा आहे की सचिनला भारतरत्न देणं योग्य आहे का? विषय हा नाहीये की सचिन महान आहे का, की सचिनने किती पारितोषिक मिळवली, मोठी लिस्ट पासून दाखवली. पण भारतरत्न देणं योग्य आहे का? भारतरत्न ह्या त्या व्यक्तीसाठी दिलं जातं who has done an exemplary, outstanding performance work in art, humanity,
पब्लिक लाईफ त्यासाठी भारतानं दिलं जातं. आता तुम्ही विचार करा 2011 मध्ये हे बदलण्यात आलं की जे स्पोर्ट्समध्ये आहेत त्यांना सुद्धा भारतरत्न देण्यात येईल. 2011 पर्यंत आपल्या देशाला कधी वाटलं नाही की आपण स्पोर्ट्स मधल्या व्यक्तींना भारतरत्न द्यायला हवं. तोपर्यंत जाग आली नाही आम्हाला. तोपर्यंत ध्यानचंद DC गेले विचारे, कोणालाही वाटलं नाही त्यांच्याबद्दल. मग काँग्रेसला 2011 मध्ये का वाटलं? काहीतरी कारण आहे. त्याच्यानंतर राज्यसभा आली, राज्यसभेत नॉमिनेशन झालं आणि त्यानंतर ही घटना घडली की सचिन रिटायर झाला. काँग्रेसला सतत त्याची आठवण येत राहिली. इलेक्शन जवळ आलं. हा प्रश्न नाहीये की तुम्ही किती लांबड लावा की सचिन किती मोठा आहे. प्रश्न हा आहे भारतरत्न. रत्न म्हणजे काय की त्या माणसाने दुसऱ्याचं आयुष्य बदललं का? आता तुम्ही DC याच्याबद्दल तुम्हाला काही कल्पना आहे का? इथल्या मुलांना किंबहुना मला सुद्धा याबद्दल कल्पना नव्हती. पण जेव्हा मी हा विषय आला आणि त्याच्याबद्दल माहिती करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मला कळलं की अरे अशी रत्न आपल्या देशामध्ये आहेत. तुम्ही त्याचा कधी विचार केलाय का? 1905 पासून 1975 सालापर्यंत हा माणूस जन्म घेतला. अचानक त्याचे वडील आर्मीमध्ये होते. त्याला अजिबात शिक्षण त्याला करता आलं नाही कारण वडील सतत ट्रान्सफर होते व्हायची त्यांची. शिक्षण अजिबात झालं त्या व्यक्तीचं. अचानक त्याला एखादा स्पोर्ट्समध्ये त्याला चान्स मिळाला आणि तो हॉकीमध्ये शिरला. आणि त्याच्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. 1926, 1928, 1932 आणि 1936 असं 3 वेळा कंटिन्युअसली ऑलिम्पिक मिळवण्यासाठी त्याने भारतासाठी कॅप्टन्सी केली. कॅप्टन्सी शब्दाला महत्व आहे. ही इज अ जनरल, ही इज नॉट अ सोल्जर. सचिन इज नॉट अ जनरल, ही इज अ सोल्जर. रिमेंबर दिस. ओके. तुम्हाला ह्या DCची आठवण आली नाही. 2011 पर्यंत तुम्हाला DCची आठवण आली नाही. 2011 नंतर इलेक्शन आल्यानंतर काँग्रेसला सचिनची आठवण आली आणि हा DC बिचारा एम्स मध्ये जनरल वॉर्डमध्ये गेला. कल्पना करा असे रत्न आहे, त्यांचाही विचार करा. वगैरे आपल्या जे पॉइंट्स मांडले त्यांना बोलण्याचं काम पूर्णपणे केलेलं आहे. काय म्हणजे कसं वाटतं कार्यक्रम? जगास समजा वेळ पाहण्यात जाते आहे. त्या बसताना कोणाची हिंमत नाही कोणी प्रताप करेल. 10 मिनिटापेक्षा जास्ती वेळ गेली तर शेवटचा भाग, तिसरं भाषण दोन्ही टीमचं आहे. जे मुद्दे राहून गेलेले काही त्याच्यात करायची इच्छा असेल त्यांनी येऊन करायचं. 3 मिनिटं मॅक्झिमम 3.5 मिनिट. ओके. राजेश पांडे. धन्यवाद मंडळी. सर्वात पहिले मी आमच्या मित्रांना धन्यवाद देऊ इच्छितो. पहिली गोष्ट तर त्यांना हा विषयच नाही कळला आहे कारण की ध्यानचंदला नाही देणे हा काही मुद्दा नव्हता. आपला विषय आपला होता सचिनला देणे योग्य की अयोग्य. एक. दुसरी गोष्ट म्हणजे 2011 साली त्या अवॉर्डच्या म्हणजे क्रायटेरियामध्ये थोडे बहुत चेंजेस झालेले आहेत ज्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे की तो अवॉर्ड परफॉर्मन्स कुठल्याही क्षेत्रात देण्यात म्हणजे करणाऱ्याला देऊ शकतो. तर हे 2 मुद्दे फार चुकीचे यांनी मांडले. तर असो. अजून त्यांनी म्हटलं की हा एक सचिन म्हणजे फक्त रेकॉर्ड्स वगैरे बघण्याची गरज आहे. बरोबर आहे, मान्य आहे. मंडळी, जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे माणूस आणि माणूस किती चांगल्या प्रकारे जीवन जगतो हे आपण गुरूंकडनं, मोठ्या मोठ्या लोकांकडनं, संतांकडनं आणि आपल्या देवांकडनं शिकत आलो आहे. असा हा भरपूर काही संदेश सचिन देऊन गेलेला आहे. गुरु शिष्याचं नातं घ्या, भावाचं नातं घ्या, वडिलाचं मुलाचं नातं घ्या. हे सगळे संदेश आहेत जो आपल्याला देतो, ज्याला तो व्यक्ती ॲज अ व्यक्ती म्हणून मोठा करतोय आणि तो आपल्याला संदेश देतोय. हा फक्त भारताला नाही, हा पूर्ण जगाला संदेश देतोय आणि भारतालाच नव्हे तर पूर्ण जगाला शिकण्याची गरज आहे.
आपण मंडेलाला भारतरत्न दिलं, त्यांनी भारतासाठी काय केलं? नाही, त्यांनी भारतासाठी नाही केलं, त्यांनी एक संदेश दिला माणुसकीचा, अन्यायाविरुद्ध जगण्याचा, लढण्याचा. अशाच प्रकारचे संदेश सचिन आपल्याला बऱ्याच फील्डमध्ये देतोय, फक्त क्रिकेटच नाही. ऑफकोर्स क्रिकेटमध्ये तर तो त्याबद्दल बोलायला काही अर्थच नाही, एवढं मोठे त्यांनी रेकॉर्ड्स करून ठेवले की त्याबद्दल काही आपण खूप बोलू नाही शकत आणि आपण कमी पडू. मंडळी, माझ्या हिशोबाने सचिनचा भारतात जन्म हा भारतासाठी नव्हे तर जगासाठी आपण नशीबवान समजलं पाहिजे की भारतात जन्मला आहे सचिन. हे आपलं भाग्य समजावं लागेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या व्यक्तीने जे क्रिकेट फील्डमध्ये रेकॉर्ड्स केले, कमी वयात केले आणि कधीही न मोडणारे रेकॉर्ड्स केले आहेत. तर या रेकॉर्ड्स बद्दल पण आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि ते कौतुक म्हणून. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राजकारण जे म्हणताय, काँग्रेसला कोणी सचिनला भारतरत्न दिल्यामुळे कोणी त्यांना मतं देणार असं तुम्हाला वाटतं का मंडळी? नाही, हे राजकारण चालत राहील, राजकारणात खूप काही होत राहील. हा सचिन आणि राजकारण हा वेगळा विषय आहे. काँग्रेसला जे काय करू द्या, तो आपला भाग नाही. आपला विषय होता सचिनला देणं हे योग्य की नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या विचाराने हे अगदी 100% योग्य आहे. तर त्यामुळे सचिन 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 थँक्यू. चांगल्या मुद्द्यावर म्हणजे भारतात अजूनपर्यंत भारतरत्न देता आले ते बहुतेक व्यक्ती जे आहेत, तुम्ही नेल्सन मंडेलाचा उदाहरण दिला, पण त्यांनी लोकांसाठी बरंच काही केलेलं आहे, त्यांच्या देशासाठी केलेलं आहे, माणुसकीसाठी केलेलं आहे. अब्दुल कलाम अफगाणिस्तानचा जो नेता आहे, त्यांनी अफगाणिस्तानसाठी, त्या लोकांसाठी बरंच काही केलेलं आहे. व्यक्तिगत प्रत्येक माणसाने जो काही देतो तो काही अरेंज करतो प्रत्येकाला. म्हणजे लोकांनी असं एक्झाम्पल घ्यायला पाहिजे, क्रिकेट हा भारताचा नॅशनल गेम नाही आहे. आपल्याकडे बरेचसे चांगले गेम आहेत, त्याच्यात बरेच. आणि धावपटू मिल्खा सिंग, विश्वनाथन आनंद, त्यांनी काय काय केलेलं आहे. 5 कंटिन्युअस वर्ल्ड कप, 3 ऑलिम्पिक्स. मिल्खा सिंग, आपला ध्यानचंद. एक महत्वाचा मुद्दा सांगतो की सुरुवात जी झाली ती तेंडुलकरनी 87 साली रणजी खेळला. 89 साली तुम्ही जे चुकीचं सांगितलं ते मी सांगतोय मी फक्त. ओके, सचिन बेसिकली काय आहे की त्यांनी जे काही केलेलं आहे ते त्यांनी रेकॉर्ड्स केलेले आहेत, ते तयार आहेत. पण त्यात तुम्ही पर्सेंटेज जिंकण्याची जी मॅन ऑफ द मॅचेस कितीही सांगा, पण त्यांनी जे जिंकलेले मॅचेस आहेत ते चेसिंग मध्ये कधीच नाही जिंकलेले आहेत. तुम्ही तुमचा रेकॉर्ड बघा, त्यांनी त्याच्यावर काही नाही. आणि ते जे काही रेकॉर्ड्स केलेले आहेत ते बहुतेक वेळा स्वतःच्या परफॉर्मन्स, म्हणजे मी काहीतरी जास्त रन बनवतोय की रेकॉर्ड बनवतोय ह्या गोष्टीने केलेल्या आहेत. पण मला हे काही म्हणायचं नाहीये. बेसिकली जो भारतरत्न जो आहे तो पॉलिटिकल गव्हर्न बराच वेळा असतो. तुम्ही विचार केला 2011 साली झाला, 2012 साली म्हणजे स्पोर्ट्स पर्सन कन्सिडर करण्यात आला. पण त्यावेळेला त्यांनी हे विचार केलेला नाही की विश्वनाथ आनंद आहे, ध्यानचंद आहे. पण तुम्ही त्या सुरुवातीला बेसिकली जे आहे, आपली जी पद्धती आहे, सिलेक्शनची जी पद्धती आहे ती टोटल चुकीची आहे. तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे की प्रत्येकाचा मेरिट काय आहे, प्रत्येकाने देशासाठी काय केलेलं आहे, टोटल रिप्रेझेंटेशन काय आहे. तर त्या गोष्टीचा विचार करून ही जी पद्धती आहे थोडीफार त्याच्यात चेंजेस आणायला पाहिजे. त्यांनी प्रत्येक वेळा चांगला विचार करायला पाहिजे. आणि सांगायचं म्हणजे की तुम्ही कोणालाही द्या, पण
त्या ह्या वेळेला सध्याची जी परिस्थिती होती त्या वेळेला आता सचिनला कन्सिडर करायची गरज नव्हती. त्या ह्याच्यात वेगळ्या तुम्हाला बरेचशी लोक होती. आता बाबा आमच्यासाठी व्यक्ती घ्या. त्यांनी लेप्रेसीसाठी एवढं केलेलं आहे. अख्ख्या भारतात महाराष्ट्रात लोकांना शूद्र म्हणून लोक ओळखायचे. ओके, पण अजूनपर्यंत